दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करणार असंही त्यांनी म्हटलंय। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल।